कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा पॉवर सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत आता एक नवा आणि महत्वाचा कायदेशीर ट्विस्ट समोर आलाय. संचालक मंडळातील 25 जागांसाठी होणारी ही निवडणूक जिल्ह्यातील राजकीय सत्ता समीकरणांना कलाटणी देणारी मांडली जात असतानाच गोकुळशी संलग्न असणाऱ्या तब्बल 1200 दूध संस्थांच्या सभासद पात्रतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंच इथं दाखल करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाकडे आता केवळ सहकार क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले. तर नेमकं काय झालंय की 5470 संस्थांमधून 1200 संस्थांवर वाद. त्याचं झालं असं की कोल्हापूर दूध संघाशी संलग्न असणाऱ्या एकूण 5470 दूध संस्थांपैकी सुमारे 1200 संस्थांच्या सभासद नोंदणीबाबत गंभीर आक्षेप घेण्यात आले. आवश्यक अटी आणि नियमांची पूर्तता न करता या संस्थांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केलाय. याबाबत यापूर्वी सहाय्यक निबंधक अर्थात दुग्ध कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर संबंधित कार्यालयानं या संस्थांना खुलासा मागितला होता. त्यामुळे या प्रकरणानं सुरुवातीपासूनच सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडत संबंधित कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केल्याचं सांगितलं जात आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार यानंतर या 1200 संस्थांवरील कारवाईला स्थगिती देण्यात आली. मात्र या संस्थांनी स्वतः स्थगितीसाठी कोणतीही औपचारिक पाठपुरावा केला नसताना मंत्री पातळीवर हस्तक्षेप का झाला असा गंभीर सवाल या याचिकेत उपस्थित करण्यात आला आणि त्यामुळेच या प्रकरणाला राजकीय रंग चढल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात चांगलीच रंगू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणावर न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर उद्या मंगळवार 10 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय नेमका कोणता निर्णय देतं यावर गोकुळ निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. जर न्यायालयाने या संस्थांच्या पात्रतेबाबत कठोर भूमिका घेतली तर निवडणूक प्रक्रिया लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे वादग्रस्त 1200 संस्थांना वगळून उर्वरित संस्थांच्या आधारे निवडणूक घेण्याचा पर्याय देखील सध्या चांगलाच चर्चेत आहे. ठरावांच्या राजकारणात वाढत चाललेली धांदल ही सुद्धा सध्या चांगलंच चर्चेत आहे. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक संचालकांनी आधीपासूनच दूध संस्थांकडून ठराव गोळा करण्याची मोहीम जोरात सुरू केली होती. मात्र ज्या संस्थांकडून ठराव मिळाले आहेत त्यातील काही संस्थांचा म्हणजेच या 1200 वादग्रस्त संस्थांमध्ये याचा समावेश आहे का याबाबत आता चाचणी करायला या संचालकांनी सुरुवात केली आहे आणि त्यामधूनच अनेक इच्छुक संचालकांची अवस्था म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. कारण जर या संस्थांना न्यायालयानं अपात्र ठरवलं तर त्यांच्याकडून घेतलेले ठराव देखील बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये काही संस्थांना एका विशिष्ट गटाकडून टोकन देखील दिल्याची चर्चा चांगलीच जोर धरत आहे. त्यामुळे गोकुळ निवडणुकीतील राजकीय आणि आर्थिक समीकरण अधिकच सध्या गुंतागुंतीची बनत चालले आहेत. यामुळे सध्या इच्छुक संचालक, दूध संस्था आणि राजकीय नेते या सर्वांमध्ये मोठी उत्सुकता आणि तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. गोकुळची निवडणूक ही केवळ सहकारी संस्थेची प्रक्रिया नसून जिल्ह्यातील सत्ता समीकरणांवर प्रभाव टाकणारी लढाई मानली जाते आणि त्यामुळेच या निवडणुकीच्या भोवती घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीला राजकीय वजन प्राप्त होत आहे. आता साऱ्यांचंच लक्ष उद्याच्या होणाऱ्या सुनवाईकडे लागलेलं आहे. आता 10 मार्चच्या सुनावणीनंतरच गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची होणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळं सध्या दूध संस्था असतील किंवा इच्छुक संचालक असतील आणि राजकीय नेते या सर्वांचंच लक्ष कोल्हापूरच्या सर्किट बेंचकडे लागलं असल्याचं चित्र दिसून येते आणि याच सगळ्या घडामोडींवरती लाईव्ह मराठी देखील लक्ष ठेवून आहेत. नेमका निकाल काय होणार आणि या निकालानंतर गोकुळच्या समोर नेमके कोणते पर्याय निर्माण होणार याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवून असणार आहोत आणि त्यासाठीच तुम्ही पाहत राहा
लाईव्ह मराठी. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.